हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत गिट्सचा मेंदूवडा। हे पॅकेट मी मार्केटमधून आणलेलं होतं। आता आपण हे ट्राय करूया कसे आपले मेंदूवडे होतात ते। एका बाउलमध्ये हे आपण काढून घेऊया पीठ। हे आतून असं पॅकेट असतं, हे कट करून आपण बाउलमध्ये काढून घेऊया। हे पीठ मी सर्व काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडी चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर एक मिरची कापून टाका। मी एक मिरची टाकलेली आहे कापून। आता यामध्ये पाणी ॲड करून आपण भिजवून घेऊया हे पीठ। पॅकेटवर लिहिलेलं आहे 220 मिली पाणी यूज करायचं आहे, त्याप्रमाणे मी पाणी यूज केलेलं आहे थोडं थोडं टाकून। हे पूर्ण पीठ जे आहे आपण मिक्स करून घेऊया। छान एकत्र करून घ्यायचं आहे। मला बरोबर 220 मिली पाणी मी यूज केलेलं आहे पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे। पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूया, साईडला ठेवून देऊया झाकण लावून। तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे, तो फोडून घ्यायचा। आता आपण याची चटणी करून घेऊया। एक नारळ मी किसून घेतलेला आहे, त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 चमचे दही ॲड केलेला आहे। तुम्ही लिंबूही यूज करू शकता। हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। यामध्ये 1 चमचा मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार। ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्सरला वाटून घेऊया बारीक। हे छान मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला एक फोडणी देऊया। कढई गरम केलेली आहे, 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे फोडणी जी आहे आपली चांगली होईल। ह्यामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची। आता 1 चमचा आपण जिरा ॲड करूया। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 बेडकी मिरची ॲड केलेली आहे। फोडणी चांगली आपण करून घेऊया। आता यामध्ये आपली जी चटणी केलेली होती ती टाकूया। हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून चटणीमध्ये टाकलेलं आहे। हे एकत्र करून घेऊया। इथे आपली मेंदूवड्यासाठी लागणारी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। इथे आपण 15 ते 20 मिनिटं पीठ बाजूला ठेवलेलं आहे। हे पहा किती छान घट्ट झालेलं आहे पीठ, छान फुलून वरती आलेलं आहे। छान एकत्र करून घेऊया आपण। वाटीवरती मी असं पीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे जे वडे जे आहे एकसारखे येणार आपले। तेलात अशी वाटी धरली की ते चमच्याने पीठ जे आहे ते तेलामध्ये सोडायचं। वडे जे आहे आपले एकसारखे येतात। अशा पद्धतीने मी वडे पाडून घेतलेले आहेत।
हे सर्व वडे मी फ्राय करून घेते। इथे आपले मेंदू वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत। खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि टेस्टही खूप छान लागते। गिट्सच्या मेंदू वड्याची मी कोणतेही ॲड करत नाही आहे त्याची, पण ह्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट होतात। मेंदू वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत। टेस्टही खूप छान लागते, नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।